माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा जागृत या शेतकऱ्याने आपल्या 3 एकर शेतापैकी 1 एकर वरती शेवंती फुलाची लागवड केली होती आणि माहूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असल्याने माहूर गडावर नेहमी भाविकांची गर्दी राहते व त्या ठिकाणी फुलांचा व्यवसाय चांगल्या प्रमाणे होत असल्याने परिसरातील शेतकरी जागृत यांच्यासह अनेक शेतकरी फुल लागवड करत राहतो। त्यातच गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि लग्न सोहळे हे मार्च व एप्रिल महिन्यात केल्या जात असल्याने या समारंभासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची मागणी असते। हे लक्षात घेता कृष्णा जागृत या शेतकऱ्याने लागवड केली होती। मात्र ऐन हंगामाच्या काळातच लॉकडाऊनमुळे मार्केट बंद झाले। त्या बंदीमुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले। आज नाही उद्या हे लॉकडाऊन खुलेल व आमचा माल चांगल्या भावाने विकून 2 पैसे शिल्लक पडेल या आशेने शेतकरी त्या फुलांची जतन तळ हातावरच्या फोडाप्रमाणे करत राहिला। परंतु आज तगायत लॉकडाऊन काही खुलले नाही। देवाऱ्यात जाणारी फुले मात्र धुऱ्यावर फेकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यातच शेतकरी कृष्णा जागृत याचा फुल लागवडीवर झालेला खर्च देखील निघाला नसून पुढे कशी शेतीची मशागत करावी, बी बियाणे कसे घ्यावे या चिंतेत हा शेतकरी आहे। फुलाने फुलून गेलेला 1 एकर परिसराकडे पाहून हा शेतकरी मात्र चिंतातूर झाला आहे। या फुलांना मार्केटही नाही, जनावरेही खात नाही। उलट शेत नीट करायचे असेल तर 10 ते 20 हजार रुपयांचा खर्च करावा लागेल, तेही पदरमोड करून। यामुळे खूप मोठं संकट कोसळल्याचं कृष्णा जागृत यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। माझ्याकडे 3 एकर शेती, त्याच्यातून मी 1 एकर फुल लावलेले आहे। लग्नासाठी व देवस्थानासाठी फुलं दरवर्षी विकत राहतो, पण यावर्षी माझं लय नुकसान झालेलं आहे। एक फुल बी सुद्धा विकले नाही मी। तर मला शासनाकडून फुलाची पकडी मदत द्यावी। विदर्भ न्यूज करिता वाई बाजार येथून कार्तिक बेहरे व अनवर खिच्ची।